जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आज आपण आलो आहे श्री गावीदेवी देवी मंदिर इथे आपण आलो आहे. पाहू शकता आपण. हा, जय महाराष्ट्र. तलावाच्या इथे आपण आलो आहे. पाहू शकता. आणि हे तलाव जे आहे ते वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या अखत्यारीमध्ये येतं. पाहू शकता, त्यांनी बोर्डसुद्धा लावलेला आहे. पाहू शकता. पण सांगण्याचं जे प्रयोजन आहे ते ह्यासाठी आहे की या तलावातला काळ जवळजवळ 10 वर्षापूर्वीपासून काढलाच गेला नाही आहे. या तलावामध्ये गणपती विसर्जन होतं, नवरात्रीच्या दुर्गादेवीचं विसर्जन होतं, छटपूजा करून काहीतरी घाण टाकली जाते, तो भाग वेगळाच आहे. पण या तलावाचा काय गाळ काढला गेला नाही, गेली 10 वर्ष झाली. तर इतकं अखंडप्रमाणे आता मूर्त्यांचं विसर्जन, सगळ्याचं घाणीचं विसर्जन, साम्राज्य ते सगळं तलावाच्या तळाला गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या तलावाचा गाळ काढणं आवश्यक आहे. आणि मी म्हणतो, आता पावसाच्या सुरुवातीला तर हा गाळ काढण्यासाठी पाणी जर फेकून दिलं किंवा वाहून घालवलं तरी चालेल, कारण नवीन पाणी पावसाचं तलावामध्ये साठलं जाईल, जमा होईल. त्याच्यामुळे गणपती विसर्जन टायमाला किंवा दुर्गादेवी विसर्जन टायमाला जे आमच्या महानगरपालिकेचे कर्मचारी जेव्हा मूर्त्या विसर्जन करण्यासाठी तिकडे आलेले असतात त्यांना त्वचेचे रोग होणार नाहीत, घाण पाण्याचा वास त्यांना येणार नाही, घाण पाण्याचे रोग त्यांना होणार नाही. आणि इतर जे भक्तभाविक आहेत त्यांना सुद्धा या घाण पाण्याचा त्रास होणार नाही. कारण आपण पाहू सुद्धा अक्षरशः हिरवं पाणी झालेलं आहे. ते पाणी कृपया वाहून घालवावं. एक नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, त्वचेच्या रोगाचा प्रश्न आहे. तर यासाठी हे म्हणणं मान्य करावं. पाहू शकता. आणि हे तलाव अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं आहे. पाहू शकता. पण याची व्यवस्थित निगा राखली गेली पाहिजे. जर पाण्याची व्यवस्थित निगा नाही राखली गेली तर मग त्या तलावाचा अर्थ नाही, कारण तलाव म्हणजे पाणी आणि पाण्याची व्यवस्थित निगा राखली गेली पाहिजे. बघा, जलचर आहे त्याच्यामध्ये, कासव आहे बघा, पाहू शकता तुम्ही. तर या पाण्याचा त्रास, घाण पाण्याचा त्रास या माशांना होऊ शकतो. तर हे पाणी आहे ते वाहून घालवा, कारण आता पावसाळा होणारच आहे, नवीन पाणी भरणारच आहे. आणि तलावाला स्वच्छताचं रूप प्राप्त करून द्या पुन्हा एकदा, कारण हे बघा पाणी एकदम हिरवं आहे. पाहू शकता. इतका घाण पाणी तुम्हाला दिसतंय का? बघा, पाहू शकता. आणि आजूबाजूचा परिसर बघा, एकदम स्वच्छ निर्मळ. पाहू शकता. आणि पाणी हे घाण, ते पाणी वाहून घालवा आणि स्वच्छ पाणी पावसात आपोआप येणारच आहे. जय महाराष्ट्र. पत्रकार